नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी घेतलेला आहे चिकन. आणि आता हा चिकन तुम्हाला प्रश्न पडला असेल, थोडासा वेगळा दिसतो आहे. आपल्या बोनलेस चिकनच्या पेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजेच हा गावरान कोंबडा आम्ही कापलेला आहे आणि त्याच्यापासूनच मी आज गावरान कोंबड्याचे रान बनवणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे चिकन. हा कट करून घेतलेला आहे, त्याला मी हळद लावलेली आहे आणि असं पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. आपल्याला थोडंसं ते मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आणि आता मी हे बघा, हे त्याचे रक्त आहे, म्हणजे आमच्याकडे आम्ही त्याला रक्ती बोलतो. तर हे पण त्या कालवणामध्ये टाकायचं आहे, म्हणून मी हे सगळं असं काढून घेतलेलं आहे. हे सेपरेट का ठेवायचं, कारण ह्याचा पाणी होतो, म्हणून मग जेव्हा पूर्ण फोडणी वगैरे झाली, एकदा आपण टाकलं की नंतर मगच हे सगळं टाकून घ्यायचं आहे. ओके. तर इथे मी जरा बाहेरच चुला पेटवला होता आणि आता ह्यामध्ये पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता तेल गरम झालं की मग ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर इथे मी कुठला घेणार आहे, तर दालचिनीचा पान, 2 मिऱ्या, 2 लवंग आणि 1 त्रिफळाचं छोटंसं पान. कारण जास्त टाकणार नाही, त्याची टेस्ट पूर्ण वेगळी येते. थोडासा पण प्रमाण जास्त झाला तरी पण थोडीशी वाफ अशी आल्यासारखं वाटतं किंवा जीभ वगैरे चोळली जाते, म्हणून मग मी कमीच घेतलेला आहे. आणि आता हा लसूण आणि आला थोडासा ठेचलेला आहे मी, आणि तो सगळा ह्या फोडणीमध्ये मी टाकलेला आहे. तर मग ते सगळं टाकल्यानंतर मी जे मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे बघा, तर हे सगळं टाकून झालेलं आहे माझं. आता आपण ना मिक्स करून घेऊयात, म्हणजे साईडला खाली लागायला नको म्हणून. आणि ही जी रक्ती आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता हे सगळं ना मी मिक्स करून घेणार आहे. तर बाहेर कसं हवेशीर वातावरणात मस्त चुला पेटवला होता, म्हणजे जरा जेवण बनवायला पण फक्त थोडासा त्रास झाला मला, कारण मला सारखं हवेच्या मुळे विस्तू आहे ती विझत होती, त्याच्यामुळे सारखं मला हे करावं लागत होतं. तर हे बघा, हे सगळं असं मिक्स करून झालेलं आहे. आणि आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. एक थोडा वेळ मी असंच मिक्स केलं, कारण कसं होतं, जेव्हा आपण मिक्स वगैरे करत नाही ना, तर मग ती हळद वगैरे आधी कच्ची लागते, ती टेस्ट लागत नाही. म्हणून मग मी हळद टाकल्यानंतर ते मिक्स केलं. आणि आता ही ताटली घेतलेली आहे, त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जो पाणी गरम होईल ना, तो सगळा मी ह्याच्यामध्ये टाकत जाईन. तर मी असंच करत गेले, आणि जो गरम पाणी झाला तो मी प्रत्येक टायमिंगला असं टाकत गेले. एका साईडला मी टाकले, म्हणजे एका पातेल्यामध्ये मी टाकलं, नंतर मग पुन्हा डबल त्या प्लेटमध्ये मी पुन्हा पाणी घेतलं. त्याच्यानंतर मग ते गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर पुन्हा मी तसंच केलं, आणि असं करता करता पाणी माझं इतकं झालेलं आहे. आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला आहे ना पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही बोनलेस चिकन बनवत असाल तर बोनलेस चिकनला तुम्हाला इतका टाईम लागत नाही, कारण तो जो मांस असतो तो नरमच असतो. पण ह्याला जसा मटणाला शिजवायला तुम्ही 3 तास घालवता, तितका 3 तास तुम्ही चुलीवर घालू शकता, म्हणजे ते मस्त शिजलं जातं. आता इथे मी मसाले घेतलेले आहेत. तर मी कुठला मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला, हळद, तिखट आणि लाल मसाला.
ओके. तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही इथे प्रमाणाचं जर बोललात तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. कोणाला तिखट कमी आवडतं, कोणाला तिखट जास्त आवडतं, तर त्यावाईज तुम्ही क्वांटिटी ॲड करू शकता. तर इथे मी मसाला पूर्ण डायरेक्ट ह्याच्यातच टाकलेला आहे, पण त्याचा अजिबात वास येत नाही, कारण हा जो पाणी आहे तो पूर्ण त्याच्यातून त्या चिकनच्या ह्याच्यातूनच निघालेला आहे, चिकनमधून निघालेला आहे आणि गरम पाणी आहे, त्याच्यामुळे आपला मसाला वास येणार नाही. आणि इथे मी आहे ना वाटण केलं होतं. वाटण थोडंसं भरडच केलं, म्हणजे खोबरा, आलं, कोथिंबीर आणि थोडेसे 2-3 धणे आणि बेडकीची मिरची. तर हे सगळं मी एकत्र केलं, थोडंसं गरम, आणि मग गरम केल्यानंतर मी हे सगळं वाटून घेतलं. आणि वाटताना थोडंसं भरडच वाटायचं, म्हणजे ते खायला थोडेसे दाताला येतात ना, तेव्हा ती टेस्ट खूप छान लागते. तर अशा पद्धतीने माझं चिकन गावरान झालेलं आहे.